ओके, तर बघा लास्ट लेक्चरला आपण ही क्वेश्चनची सिरीज चालू केलेली. ओके, आणि 1 ते 20 क्वेश्चन्स बघितलेले आपण. आता त्याच्या पुढचे क्वेश्चन्स बघायचे आपल्याला 21 ते 40 असे क्वेश्चन्स बघायचे. ओके, तर बघा क्वेश्चन स्टार्ट करूया. क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवर. ए कॅपॅसिटर सी at time t is equal to 0 plus with initial charge q0 act as बघा आता हे जे बोललेलं आहे ना त्यांनी, हे t is equal to 0 plus याचा अर्थ काय त्यांनी असं सांगितलेलं आहे, दिस इज ट्रान्झिएंट कंडिशन. ओके, t is equal to 0 plus म्हणजे ट्रान्झिएंट कंडिशन. ट्रान्झिएंट कंडिशनला कॅपॅसिटर काय असणार असं विचारलंय. तर बघा आपल्याला माहिती आहे स्टेडी स्टेट आणि ट्रान्झिएंट RLC. तर याच्याबद्दल मी ऑलरेडी एक चार्ट तुम्हाला दिलेला. ठीक आहे, परत बघा अजून एकदा डिस्कस करू त्याच्याशी रिलेटेड ही कन्सेप्ट. रेजिस्टन्स स्टेडी स्टेट मध्ये ऍज अ रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होतोय. ओके, ऍज अ रेजिस्टन्स. ट्रान्झिएंट मध्ये पण ऍज अ रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होतोय. इंडक्टर स्टेडी स्टेट मध्ये शॉर्ट सर्किट म्हणून ऍक्ट होतोय. ठीक आहे, आणि ट्रान्झिएंट मध्ये ओपन सर्किट म्हणून ऍक्ट होतोय. कॅपॅसिटर स्टेडी स्टेट मध्ये ओपन सर्किट म्हणून ऍक्ट होतोय, ट्रान्झिएंट मध्ये शॉर्ट सर्किट. म्हणजे बघा t is equal to 0 plus इनिशियल चार्ज q0 ऍक्ट ऍज. हा आता बघा ही तर कन्सेप्ट झाली. म्हणजे हा चार्ट तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेला मी तुमच्याशी याच्या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये. आता क्वेश्चन विचारलाय अजून एक. तर बघा आता समजा हा कॅपॅसिटर आहे आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉस इनिशियल व्होल्टेज आहे V0. इनिशियल व्होल्टेज आहे V0 आणि त्याला करस्पॉन्डिंग चार्ज आहे Q0. ओके, हा दिलेला क्वेश्चन आहे. तर ट्रान्झिएंट केसमध्ये कॅपॅसिटर काय होतो, शॉर्ट होतो. ओके, आणि त्याच्या अक्रॉस व्होल्टेज हे कसं येतं बघा. म्हणजे हा कॅपॅसिटर शॉर्ट झाला इथं आणि त्याच्या अक्रॉस व्होल्टेज हे प्लस मायनस V0. म्हणजेच तो काय होतो, ऍज अ व्होल्टेज सोर्स म्हणून ऍक्ट होतोय. ठीक आहे, ऍज अ व्होल्टेज सोर्स. ओके, तर बघा हा महत्वाचा क्वेश्चन आहे. तसंच जर इंडक्टरच्या बाबतीत आपण बघायचं झालं तर बघा इंडक्टर हा असा असणार आहे, त्याच्यातून जाणारा करंट हा I0. ओके, इंडक्टर मधून जाणारा करंट I0 याला आपण म्हणू इनिशियल करंट. इनिशियल करंट. आणि इंडक्टर काय होतो, ट्रान्झिएंट मध्ये ओपन होतो. ओके, ओपन म्हणजे बघा हा ओपन असा दाखवला मी. आणि आता याच्या पॅरलल मध्ये आपण काय दाखवणार आहे, एक करंटची व्हॅल्यू. म्हणजे या पद्धतीने आपण दाखवणार हा I0. ओके, लक्षात घ्या इंडक्टर ओपन झालाय, बट इंडक्टरची प्रॉपर्टी काय, इट डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट. म्हणजे त्याच्यातून जाणारा करंट आहे तो कसा फ्लो होणार, हा या पद्धतीनं फ्लो होणार. ओके, तर बघा ह्या दोन कन्सेप्ट आहेत, ह्या फार महत्वाच्या आहेत. आणि ट्रान्झिएंटचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला ह्या दोन कन्सेप्ट फार लागतात. आणि हा टेबल तर इम्पॉर्टंट आहेच. क्लिअर, ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता इम्पिडन्स म्हटलेला आहे Z1 इज इक्वल टू 20 अँगल 50 अँड Z2 इज इक्वल टू 10 अँगल 30 डिग्री ओहम. देन Z1 बाय Z2 असं विचारलेलं आहे. म्हणजे बघा सोपा क्वेश्चन आहे. Z1 डिवायडेड बाय Z2 असा क्वेश्चन विचारलाय. 20 अँगल 50 डिवायडेड बाय 10 अँगल 30 म्हणजे हे असं कॅन्सल. आणि 2 अँगल हा 30 वर गेल्यानंतर काय होणार, 50 मायनस 30 म्हणजे 20. 2 अँगल 20 डिग्री. ओके, 2 अँगल 20 डिग्री. तर हा नेक्स्ट क्वेश्चन झाला आपला. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, द टाइम कॉन्स्टंट ऑफ नेटवर्क शोन इन फिगर इज. फिगर मध्ये टाइम कॉन्स्टंट सांगायचं आपल्याला. आता बघा ज्यावेळी टाइम कॉन्स्टंट आपण विचारतो त्यावेळी काय करायचं, त्यावेळी कंडिशन काय आहे, इंडिपेंडेंट सोर्सेस काय करायचे, डिऍक्टिव्हेट करायचे. इंडिपेंडेंट सोर्सेस काय करायचे, डिऍक्टिव्हेट करायचे. ओके, आता हा जो व्होल्टेज सोर्स आहे हा डिऍक्टिव्हेट करणं म्हणजे बघा याला शॉर्ट करणं. ठीक आहे, हा शॉर्ट केला आपण. आणि
तुम्हाला इथं आयडिया आली असेल, त्यावेळी हा इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स शॉर्ट करतो त्यावेळी रेजिस्टन्स आर आणि 2R हे पॅरलल मध्ये येतात. मग सर्किट आपण बघायचं कपॅसिटर साईडनी आणि कपॅसिटरला त्यावेळी ओपन करायचं. मग बघा या केसमध्ये मला आर इक्विव्हॅलंट काय मिळणार आहे? आर इक्विव्हॅलंट आर पॅरलल टू 2R. मग आर इक्विव्हॅलंट काय मिळणार मला? आर इंटू 2R डिवायडेड बाय आर प्लस 2R, म्हणजेच 2R² डिवायडेड बाय 3R कॅन्सल झाला, 2R बाय 3 हा मला आर इक्विव्हॅलंट मिळाला. मग टाइम कॉन्स्टंट काय असतो आरसी सर्किटचा? आर इंटू सी. मग बघा आर इंटू सी लिहिताना इथं आर इक्विव्हॅलंट लिहायला विसरू नका. मग 2R बाय 3 इंटू सी, म्हणजेच मला काय मिळाला? हा 2RC डिवायडेड बाय 3 हा टाइम कॉन्स्टंट मिळाला. ओके, तर आन्सर काय असणार आहे? 2RC बाय 3. ओके, नेक्स्ट, an ideal voltage source will charge an ideal capacitor. काय म्हणले? आयडियल व्होल्टेज सोर्स विल चार्ज आयडियल कॅपॅसिटर. काय असणार आहे? इन्स्टंटेनियसली. ओके, काय असणार आहे? इन्स्टंटेनियसली. an ideal voltage source will charge an ideal capacitor instantaneously. ठीक आहे. आणि तर बघा याच्या संदर्भात जर थोडंसं डिस्कशन करायचं म्हटलं आपण आयडियल व्होल्टेज सोर्स आणि आयडियल कॅपॅसिटर याच्याशी रिलेटेड, समजा ही अशी कन्सेप्ट आहे, प्लस मायनस हा व्ही ऑफ टी आयडियल व्होल्टेज सोर्स आहे, हा आयडियल कॅपॅसिटर आहे. तर याला चार्ज कसं करणार? इन्स्टंटेनियसली, म्हणजे या पद्धतीनं. ओके, व्ही सी ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी इन्स्टंटेनियसली. बट नॉर्मली जर समजा हे प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स आणि प्रॅक्टिकल कॅपॅसिटर्स असेल तर हे चार्जिंग कसं होतंय? हे या पद्धतीनं चार्जिंग होते. ओके, एक्सपोनेन्शियल चार्जिंग होते. ठीक आहे, हे सगळ्यांना माहितच असेल. थोडंसं डिस्कशन याचं ऑलरेडी झालेलं आहे व्ही ऑफ टी. मग याचा आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम इक्वेशन काय लिहितो? V0 1 मायनस ई रेस टू मायनस टी बाय टाऊ, 1 मायनस ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. ठीक आहे, मग V0 ची व्हॅल्यू इथं तुम्ही काय घेऊ शकता? इनिशियल नो चार्ज, सॉरी व्ही ऑफ इन्फिनिटी लिहिणार मी इथं, व्ही ऑफ इन्फिनिटी. कारण आपण इक्वेशन काय बघितलं? व्ही ऑफ टी इज इक्वल टू व्ही ऑफ इन्फिनिटी प्लस व्ही ऑफ 0 मायनस व्ही ऑफ इन्फिनिटी ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. मग इथं काय असतं? व्ही ऑफ 0 इज इक्वल टू 0. देन मी काय म्हणणार? व्ही ऑफ टी इज इक्वल टू व्ही ऑफ इन्फिनिटी 1 मायनस ई रेस टू मायनस टी बाय टाऊ, 1 मायनस ई रेस टू मायनस टी बाय. ओके, हे या पद्धतीने व्ही ऑफ इन्फिनिटी. ठीक आहे, व्ही ऑफ इन्फिनिटी. तर हे काय? प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल कॅपॅसिटर और प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा. ए करंट इनपुट 5 डेल्टा टी इज फोर्स्ड थ्रू कॅपॅसिटर सी. द व्होल्टेज व्हीसी ऑफ टी अक्रॉस द कॅपॅसिटर इज गिवन बाय. ओके, बघा चांगला क्वेश्चन आहे हा. ए करंट 5 डेल्टा टी, डेल्टा टी याचाच अर्थ हा इम्पल्स करंट आहे, इम्पल्स करंट. ओके, आणि या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला द्यायच्या आधी त्याच्या आधी कन्सेप्ट आपल्याला याची माहित पाहिजे. कन्सेप्ट बघा काय आहे? बघा, इंटिग्रेशन ऑफ इम्पल्स, इम्पल्स किंवा याला आपण काय म्हणतो? इंटिग्रेशन ऑफ डेल्टा फंक्शन. डेल्टा फंक्शन काय असतं? हे स्टेप फंक्शन. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ स्टेप फंक्शन काय असतं? रॅम्प फंक्शन. इंटिग्रेशन ऑफ स्टेप फंक्शन रॅम्प फंक्शन. तसंच इंटिग्रेशन ऑफ रॅम्प फंक्शन, रॅम्प फंक्शन हे काय बनतं? पॅराबोलिक फंक्शन.
पॅराबोलिक फंक्शन. आणि मग तुम्ही जर रिव्हर्स यायला लागला, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅराबोलिक फंक्शन रॅम्प फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ रॅम्प फंक्शन स्टेप फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टेप फंक्शन डेल्टा फंक्शन. म्हणजे बघा ते पण लिहून ठेवू आपण इथं. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय म्हणूया, पॅराबोलिक फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅराबोलिक रॅम्प. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ रॅम्प काय असणार आहे, स्टेप. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टेप काय असणार आहे, डेल्टा. ओके. तर बघा ही कन्सेप्ट अशी आहे, म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर द्यायच्या आधी तुम्हाला ही कन्सेप्ट माहित पाहिजे, मग ह्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला इझिली देता येतो. आता काय म्हणलंय, तर व्होल्टेज व्हीसी अक्रॉस कॅपॅसिटर. मग बघा आता आपण आन्सर देऊ याचं. व्हीसी ऑफ टी काय लिहितो आपण, व्हीसी ऑफ टी कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज 1/c इंटिग्रेशन आय सी ऑफ टी dt, आय सी ऑफ टी dt. आणि आय सी ऑफ टी काय दिलाय, 5 डेल्टा टी. म्हणजे बघा, आणि 1/c आहे इंटिग्रेशन 5 डेल्टा टी dt. आता डेल्टाचं इंटिग्रेशन काय आहे, डेल्टा फंक्शनचं स्टेप फंक्शन. म्हणजेच बघा 5 डिवायडेड बाय c u ऑफ टी, हे काय असणार आहे, आन्सर असणार आहे आपला 5 डिवायडेड बाय c इंटू u ऑफ टी, आन्सर डी. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. The nodal analysis is primarily based on the application of. Nodal analysis primarily based on application of. काय असणार आहे हे बघा, सोपा क्वेश्चन आहे हा. नोडल अनालिसिस, नोडल अनालिसिस म्हणजे आपल्याला माहिती आहे किर्चॉफ्स करंट लॉ आहे हा बेसिकली. बट किर्चॉफ्स करंट लॉ ज्यावेळी आपण इम्प्लिमेंट करतो बघा, तिथं त्यावेळी आपल्याला करंट दाखवायला आपल्याला व्होल्टेजेस पण माहित पाहिजेत. ठीक आहे, सर्टन ब्रांच मधले, तरच आपण तिथला रेजिस्टन्स जर माहित असेल तर आपण त्यातला करंट काढू शकतोय. तर अशा पद्धतीने तो काय आहे, नोडल अनालिसिस हे प्रायमरली बेस्ड ऑन ऍप्लिकेशन ऑफ बी अँड सी बोथ एंड, सॉरी काय म्हणायचं मला बघा, नोडल अनालिसिस असं म्हणलंय प्रायमरली बेस्ड ऑन ऍप्लिकेशन ऑफ ओहम्स लॉ अँड किर्चॉफ्स करंट लॉ. येस, म्हणजे काय येणार, बोथ 1 and 2. म्हणजे आपल्याला तिथं ओहम्स लॉ पण अप्लाय करायचा आहे आणि किर्चॉफ्स करंट लॉ पण अप्लाय करायचा आहे. ओके, म्हणजे करंट काढताना आपल्याला माहिती आहे की तिथं कोणत्या कोणत्या दोन अदर पॅरामीटरची गरज असणार, एक तर त्या ब्रांच मधलं व्होल्टेज, त्या ब्रांचच्या अक्रॉस व्होल्टेज आणि त्या ब्रांच मधला टोटल रेजिस्टन्स. ठीक आहे, आणि ओहम्स लॉने आपण तिथला करंट काढू शकतोय. नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन आहे, द इंटरनल ड्रॉप ऑफ व्होल्टेज सोर्स. द इंटरनल ड्रॉप ऑफ व्होल्टेज सोर्स. बघा काय काय ऑप्शन आहेत, इज इंडिपेंडेंट ऑफ लोड करंट सप्लाइड. इंटरनल ड्रॉप ऑफ व्होल्टेज सोर्स, पहिला आपण एक व्होल्टेज सोर्स काढून घेऊ. ठीक आहे, हा व्होल्टेज सोर्स आणि हा आर इंटरनल आहे. ओके, इंटरनल ड्रॉप ऑफ व्होल्टेज सोर्स म्हणजे याच्या अक्रॉसचा ड्रॉप असं विचारलंय. इज इंडिपेंडेंट ऑन लोड करंट सप्लाइड. बघा आता समजा इथं जर लोड अप्लाय केला मी आणि लोड करंट जर वाढत गेला तर इथला ड्रॉप वाढत जाणार आहे. ठीक आहे, तर नाही इंडिपेंडेंट नाही, तो डिपेंडंट आहे क्लिअरली. त्यानंतर बी ऑप्शन आहे, डिपेंड्स अपॉन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सोर्स. ओके, डिपेंड्स अपॉन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सोर्स. म्हणजे बघा समजा इथं मी व्हीडी असं जर म्हणलं, ड्रॉप, इंटरनल ड्रॉप. ओके, व्हीडी, तर व्हीडी काय लिहिणार मी, आय एल इंटू आर इंटरनल. तर यातनं लक्षात येतं डिपेंड अपॉन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सोर्स. पुढं दिलेले ऑप्शन आहेत बघा, डज नॉट इन्फ्लुएन्स द टर्मिनल व्होल्टेज, डज अफेक्ट द ईएमएफ ऑफ सोर्स. ओके, ठीक आहे, हे हा डज नॉट इन्फ्लुएन्स टर्मिनल व्होल्टेज, ऍक्च्युली इट इन्फ्लुएन्स टर्मिनल व्होल्टेज. इंटरनल ड्रॉप जर वाढत गेला तर टर्मिनल व्होल्टेज कमी कमी होत जाते, म्हणजे काय येणार, डज इन्फ्लुएन्स टर्मिनल व्होल्टेज. आणि लास्ट ऑप्शन आहे बघा, डज अफेक्ट दी ईएमएफ ऑफ सोर्स. सोर्सचे ईएमएफ अफेक्ट करू शकतो का. ठीक आहे,
ऍक्च्युली सोर्स ईएमएफ अफेक्ट करत नाही हा, ठीक आहे. इंटरनल व्होल्टेज ड्रॉप टर्मिनल व्होल्टेज अफेक्ट करतो, बट सोर्स ईएमएफ म्हणजे हे जे आहे ना बघा, याचं व्होल्टेज जे आता तुमच्या स्क्रीनवर मी हायलाइट करायला लागलोय बघा, येलो पेननी हायलाइट करतो, ठीक आहे. हे जे व्होल्टेज आहे हे तो कधीही अफेक्ट होऊ देत नाही, ठीक आहे. तर डज नॉट पाहिजे होतं इथं, डज नॉट असतं तर हे करेक्ट असतं, बट ऑप्शन बी करेक्ट आहे, ठीक आहे. बाकीचे तिन्ही रॉंग आहेत. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. हा, the voltage waveform V of t is equal to 12 t square is applied across a 1 Henry inductor for t greater than 0 with initial current through it being 0. The current through inductor for t greater than 0 is. Okay. Voltage waveform applied across. अशा वेळी सरळ डायग्राम काढून घ्यायची त्याची. व्होल्टेज वेव्हफॉर्म म्हणजे व्होल्टेज वेव्हफॉर्म दिलेली आहे आणि इंडक्टर दिलाय 1 हेनरी व्ही ऑफ टी ची व्हॅल्यू दिल्या, व्ही ऑफ टी इज इक्वल टू 12 टी स्क्वेअर इज अप्लाइड अक्रॉस 1 हेनरी इंडक्टर फॉर टी ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 विथ इनिशियल करंट थ्रू इट बीइंग 0. दी करंट थ्रू इंडक्टर फॉर टी ग्रेटर दॅन 0 इज. ओके, म्हणजे काय असणार आहे, करंट थ्रू इंडक्टर फॉर टी ग्रेटर दॅन 0. IL of t is equal to 1 upon L इंटिग्रेशन VL of t dt. ठीक आहे, हा इंडक्टर मधल्या करंटचा फॉर्म्युला आहे. मग 1 upon L म्हणजे 1 upon 1 इंटिग्रेशन VL of t म्हणजे काय येणार 12 t स्क्वेअर dt. आता तुम्हाला इथे इंटिग्रेशन यायला पाहिजे बघा, IL of t इज इक्वल टू 12 बाहेर आलं t क्यूब बाय 3 म्हणजेच IL of t मला काय मिळालं 4 t क्यूब, 4 t क्यूब. ठीक आहे, म्हणजे बघा आन्सर काय आलं हे डी, 4 t क्यूब. ओके, त्यानंतर नेक्स्ट, 2 incandescent light bulbs 40 watt and 60 watt rating are connected in series across the mains. बघा आता हे अशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत ना, तर एक तर सिरीज बोललेलं असं, हा अशा टाईपचा क्वेश्चन आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण बघितला. पॅरलल आणि सिरीजचा एक क्वेश्चन असतो, बट सिरीजचा क्वेश्चन जरा जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि याच्यात तुम्हाला एक थंब रूल सांगतो, ज्यावेळी दोन डिफरंट वॅटेजचे बल्ब सिरीज मध्ये लावलेले असतात. ओके, म्हणजे समजा W1 आणि W2 असे जर सिरीज मध्ये लावले तर लो वॅटेज बल्ब ग्लोज ब्राइटर, लो वॅटेज बल्ब ग्लोज ब्राइटर. ठीक आहे, कमी वॅटचा बल्ब ब्राइटर ग्लो करणार. म्हणजे काय येणार इथं ऑप्शन डी, यात बघा काय येणार ऑप्शन डी, 40 वॅट बल्ब ग्लोज ब्राइटर. हा म्हणजे ही कन्सेप्ट आहे, तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवू शकता. अदरवाईज तुम्ही ह्याचा सर्किट अनालिसिस इम्प्लिमेंट करून तुम्ही काय करू शकता बघा, दोन बल्ब सिरीज मध्ये जोडलेले आहेत, त्यानंतर त्याचे व्होल्टेज रेटिंग कुठलीही एक सर्टन व्होल्टेज रेटिंग ॲझ्युम करा 100 व्होल्ट असं, आणि त्यातनं त्यांचा रेजिस्टन्स काढा, इंडिव्हिज्युअल बल्बचा रेजिस्टन्स, आणि असे दोन बल्ब 100 व्होल्टला सिरीज मध्ये लावल्यानंतर सर्किट मधला करंट किती येतोय, नेट करंट तो काढा. जो करंट सर्किट मधला टोटल आलेला करंट हा ज्या बल्बच्या करंट रेटिंगच्या जवळ आहे तो बल्ब ब्राइटर ग्लो करणार, सिंपल. आणि त्यात तुम्हाला लक्षात येईल की लो वॅटेज बल्ब हा ब्राइटर ग्लो करतो. ओके, त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे, गिवन टू कपल्ड इंडक्टर्स L1 and L2 their mutual inductance M satisfies. M is equal to K under root L1 L2 असं असतं. ओके, M is equal to K under root L1 L2, आणि K च्या व्हॅल्यूवर बघा या सगळ्या क्वेश्चनचा आन्सर डिपेंड आहे. K ची व्हॅल्यू 0 to 1 मध्ये व्हॅरी होते,
आणि के म्हणजे काय असतं? कोइफिशियंट ऑफ कपलिंग. कोइफिशियंट ऑफ कपलिंग. ओके, कोइफिशियंट ऑफ कपलिंग. मग बघा काय येणार के ची व्हॅल्यू 0 to 1 मध्ये येणार. मग याचा आन्सर काय येणार? आन्सर डी. कारण जर व्हॅल्यू 0 घेतली तर एकदम कमी येणार आहे एम ची व्हॅल्यू, आणि 1 घेतली तर बघा अंडर रूट L1 L2 च्या जवळ येणार आहे, म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू अंडर रूट L1 L2. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा. ॲज शोन इन फिगर 1 ohm रेजिस्टन्स इज कनेक्टेड अक्रॉस सोर्स that has load line V plus I is equal to 100. हे करंट थ्रू रेजिस्टन्स असं विचारले, रेजिस्टन्स मधला करंट विचारले. ओके, आता बघा इथं हे सर्किट असं दिलेलं आहे. या सर्किट मधून पहिला एक इक्वेशन तयार करा, सिंपल. I इज इक्वल टू ओहम्स लॉ मी काय म्हणणार? I इज इक्वल टू V डिवायडेड बाय 1. V डिवायडेड बाय 1 म्हणजेच I इज इक्वल टू V. हे इक्वेशन मिळालं तुम्हाला. मग बघा लोड लाईन असं दिलेलं आहे, कनेक्टेड अक्रॉस सोर्स दॅट हॅज लोड लाईन V प्लस I इज इक्वल टू 100. V प्लस I इज इक्वल टू 100. मग इथं तुम्हाला आयडिया येईल 2V इज इक्वल टू 100. मग V इज इक्वल टू 50. V इज इक्वल टू 50. आणि जर तुम्ही I रिप्लेस केला तर I इज इक्वल टू 50 येणार आहे. ठीक आहे, तर काय विचारले ते? करंट थ्रू रेजिस्टन्स इज. सिंपल आन्सर काय येणार आहे? बी, 50 अँपियर. ओके, त्यामुळे हे असे क्वेश्चन्स बघितले की घाबरून जायची काही गरज नाही, सोपे क्वेश्चन्स असते ते. ओके, consider the star network shown in figure. The resistance between A and B with C open. The resistance between A and B with C open हा किती दिलेला आहे बघा? हा दिलेला आहे 6 ओहम. बिटवीन B and C with A open म्हणजे RA प्लस RB याची व्हॅल्यू 6 दिलेली आहे. त्यानंतर बिटवीन B and C म्हणजे RB प्लस RC इज इक्वल टू 11 दिलेली आहे, 11 दिल्या. अँड बिटवीन टर्मिनल C and A विथ B ओपन C and A म्हणजे RA प्लस RC याची व्हॅल्यू 9 दिलेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काय विचारलंय? सगळे RA आणि RB RC याची व्हॅल्यू विचारलंय. तर बघा सोपं आहे हे, आपल्याला लक्षात येत आहे बघा. RA ह्या इक्वेशन मध्ये 2 वेळा आहे, RB 2 वेळा आहे, RC 2 वेळा आहे. सरळ सरळ सगळ्या इक्वेशनची ऍडिशन करा. ठीक आहे, सरळ सरळ सगळ्या इक्वेशनची ऍडिशन करा. तुम्हाला लक्षात येईल 2RA प्लस 2RB प्लस 2RC इज इक्वल टू, आता 11 आणि 9 20, 20 आणि 6 26. RA प्लस RB प्लस RC इज इक्वल टू 26. त्यानंतर RA आणि RB ची व्हॅल्यू दिली बघा 6. तर मी काय करणार इथं 6, एक सेकंड. हा, इथं काय येणार? हे RA प्लस RB प्लस RC 26/2 म्हणजे 13. त्याचा आन्सर किती आलं? 13. ठीक आहे, मग RA आणि RB ची व्हॅल्यू 6 दिलेली आहे, म्हणजे बघा याची व्हॅल्यू 6 दिली आहे. मग RC इज इक्वल टू 13 - 6 म्हणजे किती आलं? हे 7 ओहम. RC ची व्हॅल्यू मिळाली मला 7 ओहम. मग हे दुसरं इक्वेशन वापरा आता. त्यात RB ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 4 ओहम. RB ची व्हॅल्यू मिळाली 4 ओहम आणि RC 7 तर मिळालाय तुम्हाला. मग RA त्यातनं काय मिळाला? तिसऱ्या इक्वेशन वरून 2 ओहम. 2 4 7, 2 4 आणि 7. ओके, सोपं आहे का? बघा एकदम सोपं आहे हे, काय यात अवघड नाहीच आहे.
ठीक आहे, समजलं असेल सगळ्यांना क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. Assuming ideal elements in the circuit shown below, the voltage VAB will be. ओके, या सर्किट मधलं VAB व्होल्टेज विचारलंय का. सिंपल KVL चा क्वेश्चन आहे हा. बट हा क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या आधी तुम्हाला एक कन्सेप्ट माहित पाहिजे. ज्यावेळी आयडियल करंट सोर्स आणि आयडियल व्होल्टेज सोर्स सिरीज मध्ये असतात ना, त्यावेळी सर्किट मधला करंट डिसाइड करायची जबाबदारी हे आयडियल करंट सोर्सवर असते. लक्षात घ्या, ज्यावेळी आयडियल करंट सोर्स आणि आयडियल व्होल्टेज सोर्स सिरीज मध्ये जोडलेले असतात त्यावेळी सर्किट मधल्या करंट डिसाइड करायची जबाबदारी ही करंट सोर्सवर असते. लक्षात घ्या, ठीक आहे. सर्किट मधला करंट कोण डिसाइड करणार आहे? करंट सोर्स, ओनली करंट सोर्स. मग याच्यावरून काय कन्फर्म झालं की 1 एम्पियर हा सर्किट मधला करंट आहे. 1 एम्पियर. मग बघा, जर मी हे इक्वेशन मांडत गेलो, मायनस VAB प्लस 2 इंटू 1 एम्पियर मायनस 5 व्होल्ट इज इक्वल टू 0. मायनस 5 व्होल्ट इज इक्वल टू 0. मग बघा, VAB इज इक्वल टू 2 मायनस 5 दॅट इज इक्वल टू मायनस 3 व्होल्ट. VAB काय आला? मायनस 3 व्होल्ट. ऑप्शन ए. तर इथं ए आणि सी मध्ये बघा थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं इथं. तर -3 हे करेक्ट आन्सर आहे. ओके, कारण बाय KVL इज येतं आन्सर त्याचं. नेक्स्ट वन, हा पण बघा चांगला क्वेश्चन आहे. याच्या आधी मी एक कन्सेप्ट सांगितलेली ती तुम्हाला परत एकदा दाखवतो, त्याच्यावरच हा प्रॉब्लेम आहे. हा, ही जी कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेली आहे इथं बघा, हा पार्ट, या पार्टवरच हा पुढचा क्वेश्चन आहे. त्यामुळे तुम्ही याचे स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता किंवा तुम्ही जर नोट डाऊन केला असेल तर हे पेज ओपन करा आणि मग ह्या क्वेश्चनकडे बघा. ठीक आहे. हा, तर बघा काय म्हणले क्वेश्चन मध्ये, दी वेव्ह शेप ऑफ करंट फ्लोईंग थ्रू इंडक्टर. ओके, इंडक्टर मधून जे वेव्हफॉर्म, करंटची वेव्हफॉर्म आहे ती I दिलेली आहे. ओके, I आणि काय म्हटलेलं आहे, दी वेव्ह शेप ऑफ व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इज. इंडक्टरच्या अक्रॉस काय व्होल्टेज असणार ते विचारलंय. वेव्ह शेप ऑफ व्होल्टेज. ओके, सगळ्यात पहिला हा फॉर्म्युला लिहून ठेवायचा. VL इज इक्वल टू L DIL बाय DT. DIL बाय DT. ठीक आहे, VL इज इक्वल टू L DIL बाय DT. आता DIL बाय DT तर काय, ही कुठली वेव्हफॉर्म आहे? ही बघा रॅम्प वेव्हफॉर्म आहे, रॅम्प फंक्शन आहे ही. ठीक आहे, रॅम्प फंक्शन आहे. मग जर हे रॅम्प फंक्शन असेल तर रॅम्प फंक्शनचं डिफरन्शिएशन काय येतं? L इंटू D बाय DT ऑफ रॅम्प. तर काय येणार आहे याचं? स्टेप फंक्शन येणार आहे. ओके, याचं स्टेप फंक्शन येणार आहे. म्हणजे बघा, जर तुम्ही एवढ्याच एक्सप्लेनेशनवर जर तुम्ही ऑप्शन्स बघितले तर तुम्हाला कळेल आन्सर सी मध्ये ओनली स्टेप फंक्शन आहे, बाकी कुठंच नाही आहे ते. ओके, आन्सर सी. समजलं का सगळ्यांना? ओके, आणि जर समजा असे 2 प्रकारचे ऑप्शन्स असते, जर आपल्याला क्लिअरली हा क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचा असता तर मग कसं सॉल्व्ह केलं असतं आपण? बघा, सगळ्यात पहिला IL चे एक्सप्रेशन लिहिलं असतं. IL. आता IL चे एक्सप्रेशन कसं लिहिणार मी? बघा, इथे लिहितो मी IL इज इक्वल टू, हा, ओरिजिन पासून लाईन चालू झाल्या त्यामुळं याचं काय येणार? स्लोप इंटू टी. स्लोप इंटू टी. मग स्लोप काय येणार? चेंज इन वाय डिवायडेड बाय चेंज इन एक्स, म्हणजे 2 डिवायडेड बाय कॅपिटल T इंटू टी. ओके, कारण हे टाइम ऍक्सिस आहे. तर बघा, हे मला इक्वेशन मिळालं करंटचं, सिंपल. मग VL इंडक्टरची व्हॅल्यू दिल्या का? नाही दिलेली. मग L इंटू D बाय DT ऑफ 2 बाय T इंटू टी. म्हणजे त्याच्यातनं काय मिळालं मला? 2L डिवायडेड बाय T हे मिळालं मला VL. म्हणजे बघा, तुम्हाला ही व्हॅल्यू सुद्धा मिळू शकते इथं. 2L डिवायडेड बाय T ही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला.
तर जर पेपरमध्ये जर असे दोन प्रकारचे ऑप्शन्स असतील आणि जर ऑप्शन डिफरन्शिएट केले असतील या सुरुवातीच्या व्हॅल्यूवर, तर बघा तुम्ही तिथं सुद्धा तुम्हाला ही व्यवस्थित क्लॅरिटी येऊ शकते. तर अशा प्रकारचा चांगला क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट. 2 wires A and B of same material but different lengths L1 and L2, L1 and 2L, have the radius R and 2R respectively. The ratio of specific resistances. बघा काय गुगली क्वेश्चन आहे हा. रेशो ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्सेस. सेम मटेरियल असं म्हटलंय तर रेशो ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्सेस काय असणार आहे? सेमच असणार आहे. लक्षात घ्या, स्पेसिफिक रेजिस्टन्स रेशो सेमच असणार आहे. कारण आर इज इक्वल टू रो एल बाय ए हा जो फॉर्म्युला आहे याच्यात बघा, हा जो रो आहे त्याला आपण म्हणतो रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्स. हा कुणावर डिपेंड असतो? मटेरियलवर डिपेंड असतो. कुणावर डिपेंड आहे? ओनली मटेरियल. ठीक आहे. हा, A 20 microfarad capacitor is connected across an ideal voltage source. A 20 microfarad capacitor is connected across an ideal voltage source. The current in capacitor असं म्हटले. A 20 microfarad capacitor is connected across an ideal voltage source. The current in capacitor IC of t is equal to C dVc of t by dt. ओके, हा फॉर्म्युला त्याचा करंट इन कॅपॅसिटी. आता मला असं वाटतं की त्यांनी वेव्हफॉर्म वर विचारलाय क्वेश्चन. मग बघा, जर मी आय सी ऑफ टी ची वेव्हफॉर्म जर ड्रॉ केली तर हा करंट कसा असतोय? ज्यावेळी स्विच ऑन करणार आहे त्यावेळी बघा कॅपॅसिटर काय होतो? शॉर्ट सर्किट होतो. हा जो कॅपॅसिटर आहे तो इनिशियली शॉर्ट होतो असा, त्यावेळी मॅक्सिमम करंट असणार आहे आणि नंतर 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 हा कमी होणार आहे. ठीक आहे, तर नंतर कॅपॅसिटर स्टेडी स्टेट मध्ये काय होतो? कम्प्लीट ओपन होतो. ओके, मग काय येणार बघा, नन ऑफ दिस ट्रू. बघा पुढचे वाचू तर आधी. विल बी झिरो ॲट फर्स्ट देन एक्सपोनेन्शियली राईज. नाही, विल बी हाय ॲट फर्स्ट देन एक्सपोनेन्शियली डीके. ओके, हा बरोबर आहे असं वाटतंय. पुढचा ऑप्शन डी वाचूया. विल बी व्हेरी हाय ॲट फर्स्ट देन एक्सपोनेन्शियली डीके अँड ॲट स्टेडी स्टेट विल बिकम झिरो. हा जरा जास्त करेक्ट आहे, ऑप्शन डी. ओके, ऑप्शन डी जरा जास्त करेक्ट. आता हाय हा असं म्हटलंय, बट आपण जर आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणले आणि कॅपॅसिटर जर आयडियल असेल तर त्याचा रेजिस्टन्स काय नसेल तर हा फार जास्त असतो इनिशियल करंट. ठीक आहे, नेक्स्ट. इन अन आर एल सिरीज सर्किट, बघा आर ची व्हॅल्यू दिली आहे 20 ओहम आणि एल ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.056 हेनरी. दी सप्लाय फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज. दी मॅग्निट्यूड ऑफ इम्पिडन्स ऑफ दी सर्किट इज. ओके, मॅग्निट्यूड ऑफ इम्पिडन्स. आता तुम्ही जर ऑप्शन बघितले तर जरा इथं मला वाटतं कॅल्क्युलेटरची गरज लागणार आहे. आपल्याला कॅल्क्युलेटर नाही आहे, बट इट्स ओके. कारण इथं 20 आणि 20.56 त्यानंतर 26 आणि हे असे ऑप्शन आहेत, क्लोज आहेत ऑप्शन जरा. ठीक आहे, आपण ट्राय करू. इंडक्टन्सची व्हॅल्यू दिल्या बघा, पहिला एक तर आर एल सिरीज सर्किट आहे. ठीक आहे, आर एल सिरीज सर्किट, आर आणि जे एक्सेल असा येणार आहे. झेडची व्हॅल्यू काय येणार? आर प्लस जे एक्सेल, आर प्लस जे एक्सेल, आर प्लस जे एक्सेल. ओके, मग झेड इज इक्वल टू काय लिहिणार मी? 20 प्लस जे एक्सेल मी काय लिहिणार? जे ओमेगा एल. आता ओमेगाची व्हॅल्यू काय? 2 पाय एफ एल. 2 पाय एफ एल, नाही नाही, ओमेगाची व्हॅल्यू काय? 2 पाय एफ आणि एक्सेलची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. म्हणजे हा, एक्सेल इज इक्वल टू 2 पाय एफ एल. 2 इंटू 3.14 इंटू 0.056 इंटू 50. ओके, इंटू 50.
आणि जर याचं कॅल्क्युलेशन केलं आपण तर 50 इंटू 2 इंटू 0.056 इंटू 3.14 ओके 17.6 येतं आन्सर याचा. ठीक आहे 17.6 ओहम. मग झेड इज इक्वल टू 20 प्लस जे 17.6. मग जर ह्याचा आपण इम्पिडन्स काढला मॅग्नेट्यूड 20 स्क्वेअर 17.6 स्क्वेअर ओके 26.63 येतो बघा याचा आन्सर. ठीक आहे झेड इज इक्वल टू ओके. तर हा बेसिक क्वेश्चन आहे. बट आपल्या वेळी जरा मला असं वाटतं की त्यांनी नंबर्स थोडे अप्रॉक्सिमेशन करायला आपल्याला स्कोप ठेवतील तिथं. ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Given two coupled inductors L1 and L2 having their mutual inductance M, the relationship among them must satisfy. Okay. The relationship among them must satisfy mutual inductance M. M is equal to काय असतं M is equal to K under root L1 L2 K under root L1 L2. ठीक आहे. मग बघा जर आपण ऑप्शन बघितले याचे तर एम तर मोठा नसतो. ठीक आहे सेम पण नसतो. L1 L2 चे प्रोडक्टला सेम नसतो. ठीक आहे ही व्हॅल्यू एक्झॅक्टली याची पॉसिबिलिटी कमी आहे. ओके हे पण नाही म्हणजे बघा लेस तर असतो आपल्याला माहिती आहे त्यांच्या प्रोडक्ट पेक्षा लेस बट अजून जर हे अंडर रूट असतं तर मोर करेक्ट असतं. ठीक आहे लेस दॅन प्रोडक्ट. नेक्स्ट इफ द लेंथ ऑफ बार if a length of a bar of a magnetic material is increased by 20% and cross section area is decreased by 20%, then reluctance is. आता इथं तुम्हाला रिलक्टन्सचा फॉर्म्युला माहित पाहिजे. रिलक्टन्स इज इक्वल टू L डिवायडेड बाय म्यू झिरो म्यू आर ए. म्यू झिरो म्यू आर ए. आता काय म्हणलंय लेंथ ऑफ बार मॅग्नेट इज इन्क्रीज्ड बाय 20%. इन्क्रीज्ड बाय 20%. म्हणजे बघा L2 इज इक्वल टू 1.2 L1 आणि क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे A2 इज इक्वल टू 0.8 A1. 0.8 A1. मग R2 डिवायडेड बाय R1 इज इक्वल टू L2 डिवायडेड बाय L1 इंटू A1 डिवायडेड बाय A2. मग L2 डिवायडेड बाय L1 केलं आपण तर 1.2 येतं इंटू A1 बाय A2. A1 बाय A2 केलं तर 1 अपॉन 0.8 येत आहे. ठीक आहे तर R2 बाय R1 तर बघा इथं 12/8 म्हणजे 3 2 1.5 ओके R2 बाय R1 म्हणजे त्याच्यावरनं काय कळलं आपल्याला 50%नी वाढणार आहे. इन्क्रीज्ड बाय 50%. ऑप्शन डी. इफ द लेंथ ऑफ बार मॅग्नेट इज इन्क्रीज्ड बाय 20% अँड क्रॉस सेक्शन एरिया रिड्युस्ड बाय 20%. इथं व्यवस्थित लक्ष द्या क्रॉस सेक्शन एरिया म्हटलंय डायरेक्टली. जर रेडियस 20%नी म्हटलं असतं तर त्याचा स्क्वेअर केला असता आपण. ठीक आहे डायरेक्ट क्रॉस सेक्शन एरिया म्हटले त्यामुळं हाय अशीच व्हॅल्यू घ्यायची. तर आन्सर काय आलं आपलं रिलक्टन्स इन्क्रीज्ड बाय 50%. फायनल आन्सर पण 1.5 टाइम्स येते ना. काय कळालं आपल्याला R2 इज इक्वल टू 1.5 R1. याचा अर्थ रिलक्टन्स इन्क्रीज्ड बाय 50%. बघा आता पुढचा लास्ट क्वेश्चन आहे. टू coupled inductors L1 is equal to 0.2 Henry and L2 is equal to 0.8 Henry have coefficient of coupling 0.8. the mutual inductance. मी भरपूर वेळा फॉर्म्युला लिहिला हा त्याच्या आधी L1 L2. तर बघा K ची व्हॅल्यू दिल्या 0.8 आणि L1 दिलाय 0.2 इंटू 0.8. ओके तर 0.8 आणि याची व्हॅल्यू किती येते 0.2 इंटू 0.8 म्हणजे बघा 16/100 असं लिहू शकतो आपण. म्हणजे तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. 10 असं सेपरेट घेतलं 16 म्हणजेच काय येणार याचं 0.8 इंटू 0.4
आणि 8 चौक 32 म्हणजे आन्सर काय येणार बी. एमची व्हॅल्यू किती मिळाली मला 0.32 हेनरी. ओके, तर बघा हे अशा प्रकारचे 40 क्वेश्चन्स आहेत. आणि तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही PDF मी शेअर करतोय. ठीक आहे, अकॅडमी ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर्स नावाने एक आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यात ते तुम्ही सर्च करा, त्यात तुम्हाला ही PDF मिळून जाईल. ओके, ठीक आहे, थँक्यू.